अंगणवाडी सेविकांनी केले जेलभरो आंदोलन। चंद्रपूर शहरात आज अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलनाने प्रशासन हादरून गेलं। चंद्रपूर जिल्हा परिषद समोर हजारो अंगणवाडी सेविकांनी चक्काजाम करीत जेलभरो आंदोलनात सहभाग घेतला। शासनाच्या योजना अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत, मात्र त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम महाराष्ट्र सरकारद्वारे केले जात आहे। मानधनात वाढ, पेन्शन सुरू करावी, ग्रॅज्युइटी देण्यात यावी अशा अनेक मागण्या घेऊन आज अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढत जेलभरो आंदोलन केलं। या आंदोलनात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या। सदर आंदोलनाचे नेतृत्व सिटू कामगार नेते रमेशचंद्र दहिवडे यांनी केले। यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे उपस्थित होते। रमेशचंद्र दहिवडे म्हणाले की 25 जानेवारीला महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी सेविकांना पेन्शन, मानधनात वाढ व ग्रॅज्युइटी देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आज 8 महिने लोटल्यानंतर सुद्धा आश्वासनाची पूर्तता झाली नाही। आजचं जेलभरो आंदोलन इथं थांबणार नाही, यापुढे आम्ही गावागावात जाऊन सरकारच्या फसवेगिरीबाबत जागृती करणार। खासदार प्रतिभा धानोरकर ह्या म्हणाल्या की आज अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपल्या हक्कासाठी भांडावे लागत आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे। मी आमदार असताना याबाबत अनेकदा पाठपुरावा केला, आता खासदार झाल्यावर यापुढेही आम्ही अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार। आयोजित जेलभरो आंदोलनात हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या। महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युइटी, मानधन वाढ आणि पेन्शन देण्याबाबत आश्वासन 25 जानेवारीला दिलं। या अंगणवाडी महिलांनी 52 दिवस संप केला होता आणि यांनी आश्वासन दिलं की ग्रॅज्युइटी देणार, पेन्शन देणार, मानधन वाढ करणार। 8 महिने लोटत आहे, 8 महिने एकाही मागणीची पूर्तता झाली नाही आणि म्हणून आज चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या वतीनं जेलभरो कार्यक्रम केला गेला। गडचिरोली जिल्ह्याच्या जवळजवळ 1,500 महिला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आल्या होत्या आणि 2000हून जास्त चंद्रपूरच्या देखील महिला होत्या। हे आंदोलन याच ठिकाणी थांबणार नाही, पुढे गावागावात जाऊ आणि यांच्या फसवेगिरी कशी आहे हे जनतेला दाखवून